नमस्कार मित्रांनो, तर गणेश कवाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आता आपण आहे ना हिंगोली SRPF गट क्रमांक 12 ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार आहे। आता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काही नवीन कन्सेप्ट पण शिकणार आहोत, त्याचबरोबर हा पेपर कसा सोडवायचा होता त्याचा एक अप्रोच पण शिकणार आहोत। ठीक आहे, तर आता पहा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। तर पहिला प्रश्न असा आहे, पहा, जर समजा तुम्हाला प्रश्न स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, किंवा मी तुम्हाला चालू मध्ये तो प्रश्न पण सांगणार आहे, तुम्ही कुठेतरी लिहिण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमच्याकडे ती प्रश्नपत्रिका आतापर्यंत आली पण असेल। ठीक आहे, तर त्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही झेरॉक्स काढा, किंवा तुम्हाला ती माहिती असेल तर माहिती ती समोर ठेवून जरी हा लेक्चर पाहिलं तरी तुम्हाला समजेल। तर आता पहा, तुम्हाला प्रश्न असा होता का 2 + 4 + 6, मी प्रश्न पण देतोय त्याचबरोबर त्याचं सोल्युशन पण देणार आहे। पहा, 2 + 4 + 6 असं करत 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 54 या संख्यापर्यंतची तुम्हाला बेरीज विचारली होती। तर तुम्हाला 2 ने सुरू होणार आहे, किंवा पहिल्या समसंख्यांची बेरीज कशी काढतात हे जर माहित असेल तर तुम्ही याला काही क्षणामध्ये याला काय करू शकता, तुम्ही टिक मार्क करू शकता। जसं की बघा आता, किंवा तुम्हाला जर समजा 1 पासून सुरू होणाऱ्या n पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी काढतात हे जर माहित असेल तर तुम्ही तो फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करू शकतात। पण आता मला माहिती आहे का पहिल्या समसंख्यांची बेरीज कशी काढतात, तर तुम्ही याला पहिल्यांदा 2 ने भाग द्या। याला तुम्ही 2 ने भाग दिला तर 54 चे निम्मे किती आहे, तर 54 चे निम्मे 27। 27 नंतर काय येतं, तर 27 नंतर येतात 28। मग 27 गुणिले 28 यांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे। 27 चा वर्ग किती आहे, तर 27 चा वर्ग आहे 729, त्याच्यामध्ये परत एकदा 27 मिळवा म्हणजे तुम्हाला गुणाकार येऊन जाईल। 9 आणि 7 किती झाले, 16। तर मला सांगा पहिल्या ऑप्शन मध्ये 16 कुठे दिसतंय, तर पहिल्या ऑप्शन मध्ये 16 पहिल्या ऑप्शन मध्ये एकक स्थानी 6 कुठे दिसतोय, तर पहिलाच ऑप्शन होता, तर पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला एकक स्थानी काय मिळतोय, 6 मिळतोय। बाकीचे पहा, एकक स्थानी 9 आहे, 1 आहे आणि 0 आहे, त्याच्यामुळे त्याची तर काही गरज नाहीये। किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता का 229 आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 27 मिळवले तर 756 होतात। तुम्ही गुणाकार करून सुद्धा बघू शकता। तर हे झालं त्याचं पहिलं उत्तर। ठीक आहे, तर तुम्हाला या प्रकारे तो प्रश्न सोडवायचा होता। आता मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय, मी आता हे पुसतोय बघा, वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करू शकता, सोल्युशन लिहू शकता। आता पुन्हा पुढचा प्रश्न असा आहे का 1 चा घन प्लस 2 चा घन प्लस 3 चा घन असं करत 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 शेवटी 11 चे घन याची किंमत किती आहे। मी याच्यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न कॅन्सल होऊ शकतात आणि ते कोणते प्रश्न कॅन्सल होण्यासारखे हे पण सांगणार आहे। ठीक आहे, तर आता पहा, 1 चा घन 2 चा घन 3 चा घन असं करत करत 11 चा घन, तर तुम्हाला या सगळ्यांच्या घनांची बेरीज सांगितलेली आहे। मग आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे का n पर्यंतच्या घनांची बेरीज कशी काढतो, तर आपण काय करतो त्याच्यासाठी एक शॉर्टकट पहा, 11, तर 11 गुणाकारामध्ये 11 नंतर येणारी संख्या 12, त्याला 2 ने भाग द्यायचा आणि या संपूर्ण याचा वर्ग लिहायचा। मग आता बे एक बे बे सख 12, 11 सख 66 आणि 66 चा वर्ग, 66 चा वर्ग जर तुम्ही केला तर 66 चा वर्ग काय येणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे 50 पेक्षा 66 16 ने जास्त आहे, 16 चा वर्ग 256 आहे। या शेवटी काय केलं आपण 56 लिहिले। ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन मध्ये सगळीकडे 56 दिसत आहे। हातचे किती गेले, 2 गेले। आता 25 मध्ये जर तुम्ही 18 मिळवले, तर 25 मध्ये जर तुम्ही 18 मिळवले तर किती होतील, 43 होतील। तर 43 56 याचं उत्तर पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी 4356 हे तुमचं काय पाहिजे, उत्तर पाहिजे। याच्यासाठी खूप कमी वेळात तुम्हाला वर्ग काढता पण आले पाहिजे, जसं की मी 66 चा वर्ग काही क्षणामध्ये काढू शकलो, नाही तुम्हाला परत काय करावं लागतं, 66 गुणिले 66 करावं लागतंय, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने सोडवता त्या पद्धतीने। पण मी तर कोणताही पेन पेपर वापरलेला नाहीये 66 चा वर्ग काढण्यासाठी। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन पहा, पुढचा क्वेश्चन तर खूप सोपा होता। मी थोडं फास्ट घेतोय कारण हा व्हिडिओ पूर्ण रेकॉर्डेड आहे। ठीक आहे, तर मग तुम्हाला मध्ये बोलून टाइमपास करण्यापेक्षा मी काय करणार आहे, डायरेक्ट आपला मुद्दा आणि आपले कन्सेप्ट हे शिकणार आहे। आणि हा पेपर खरंच खूप छान होता। याचं कारण असं आहे का याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट वापरलेले प्रत्येक प्रश्नामध्ये, म्हणजे इथं रट्टा मारणार आहे किंवा शॉर्ट ट्रिकचा काही विशेष नाहीये। ठीक आहे, ज्याची कन्सेप्ट क्लिअर आणि ज्याची प्रॅक्टिस जास्त असेल त्याला प्रश्न ही हा जो काही पेपर आहे हा खूप सोपा गेला असेल। मी म्हणतो का आतापर्यंत तिच्या झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये खरंच एवढ्या पेपरमध्ये हा पेपर खूप छान आहे। ठीक आहे, तर आता बघा 53 नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला का सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचा आहे। तुमच्या लक्षात येईल का याचे जे काही अंश आहे हा पहिला अपूर्णांक आहे 3/5, नंतरचा अपूर्णांक आहे 3/8, नंतरचा आहे 3/9, नंतरचा आहे 3/7। मग आता एक नियम आपल्याला असा आहे अपूर्णांकाचा माहित, तर जर समजा तुमचे अंश सारखे असेल तर इथं अंश सगळे सारखे,
तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. तर याचा छेद काय तुमचा, तर इथं छेद काय तुमचा मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक काय होणार तुमचा लहान होणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो काही सर्वात लहान अपूर्णांक आहे तो अपूर्णांक आहे ऑप्शन नंबर डी 3/9. तर याच्यासाठी हे बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी पुढचा प्रश्न घेतोय पहा. टाइमपास करत नाहीये मी तुमचा, नाही तर काय होतंय एका तासाचं लेक्चर 2 तास गप्पा मारायच्या याच्यामध्ये तुमचा टाइमपास होतोय, तर मी ते करणार नाही. आता हा तुमचा परत कशाच्या बेसवर फॉर्म्युला, कशाच्या बेसवर हा क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन आधी लिहून घेतो कारण दिसणार नाही तुम्हाला. तर 0.5 चा काय घन अधिक 0.6 चा काय घन भागाकारामध्ये 0.5 चा वर्ग वजा 0.3 अधिक 0.6 याचा काय वर्ग आहे. तर हा जो काही प्रश्न आहे, तर तो प्रश्न आहे तुमचे ए आणि बी चे फॉर्म्युले काय आहे, बीजगणितावर प्रश्न आहे. तर त्याला ए आणि बी च्या फॉर्म्युलेने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. पण याच्यात आणखी एक गंमत सांगतो. तर आपण ज्यावेळेस चांगली प्रॅक्टिस होईल आणि ज्यावेळेस आपलं ऑब्झर्वेशन चांगलं असेल, तर त्या ऑब्झर्वेशनच्या मदतीने आपण ए बी चा फॉर्म्युला सुद्धा वापरला नाही तरी चालेल. आता तो ऑब्झर्वेशन काय आहे, तर बघा इथे काय तुम्हाला 0.5 चा घन आहे प्लस 0.6 चा घन आहे. भागाकारामध्ये काय 0.5 चा वर्ग मायनस 0.3 अधिक 0.6 चा वर्ग आहे. तुम्हाला कळत आहे काही तर जे काही 0.5 आणि जे काही 0.6 यांचा गुणाकार म्हणजे 0.30 0.30 म्हणजे 0.3 हा काय तुमचा मध्ये. म्हणजे जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो का ते एबी चे फॉर्म्युले नाही वापरले तर चालेल. 0.5 आणि 0.6 यांची डायरेक्ट बेरीज करा. 0.5 आणि 0.6 यांची बेरीज केली तर हेच तुमचं काय आहे उत्तर आहे, म्हणजे 1.1 हे तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे 1.1 हे त्याचं उत्तर असणार आहे. जर याला तुम्हाला बेसिकने सोडवायचं असेल तर बेसिकने कसं सोडवणार आहे हे पण लक्षात घ्या. आता मी बेसिकने सांगतो किंवा एबीचा फॉर्म्युला आहे, एबीचा फॉर्म्युलाचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला इथे सांगतोय. जसं की आता पहा तुम्ही 0.5 ला याला काय मानलं तुम्ही, याला तुम्ही ए मानलाय आणि याला तुम्ही काय मानलाय बी मानलाय. मग ए घन अधिक बी घन, तर ए घन अधिक बी घन याचा फॉर्म्युला काय आहे, तर तुम्ही म्हणा सर पहिल्या कंसात ए अधिक बी आहे आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए गुणाकारामध्ये बी अधिक बी चा वर्ग आहे. पूर्ण याला भागिले काय आहे तर तुम्हाला कळेल का पहिला 0.5 ला तुम्ही ए मानलंय म्हणजे ए चा वर्ग वजा हा म्हणजे काय तुमच्याकडे, तर हा म्हणजे तुमचा आहे 0.5 गुणाकारामध्ये 0.6 म्हणजे इथं तुमचा ए गुणाकारामध्ये बी आहे. फक्त तर तुम्हाला असं विभागून देण्याऐवजी ह्या दोघांचा गुणाकार करून तुम्हाला सांगितलेलं आहे इथं, म्हणजे याचा अर्थ ए गुणाकारामध्ये बी अधिक काय आहे अधिक बी चा वर्ग आहे. हे सारखे कंस कॅन्सल होतील, खाली राहिला तुमचा ए अधिक बी. ए अधिक बी म्हणजे 0.5 अधिक 0.6 ऑप्शन नंबर सी. क्लिअर. बर, आता चला पुढचा प्रश्न घेणार का आपण. आता पुढचे प्रश्न पहा. तर पुढचे प्रश्न सुद्धा तुम्हाला या स्वरूपाचे पहा. काही प्रश्न सोपे, त्या सोप्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी देणार नाहीये. ठीक आहे. आता 55 नंबरचा प्रश्न पहा 5 आहे. आता 5 भागाकारामध्ये काय आहे 0.1 चा वर्ग आहे. मग 0.1 चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1च आहे, पण 0.1 आहे त्याचा वर्ग 0.01 होईल. गुणाकारामध्ये काय आहे 0.5 आहे. 5 1 5 5 1 5 खाली काय उत्तर आलं 0.1. मग वरती 1 राहिला भागाकारामध्ये 0.01 गुणाकारामध्ये 0.1 म्हणजे उत्तर तर एकच येणार आहे, पण पॉईंट किती सरकणार 1 2 3 1 2 3 म्हणजे 1/0.001. याचा अर्थ 1 ला 1 ने भागलं तर उत्तर एकच येणार आहे. पण तुमच्या लक्षात येतंय पहा इथं 1000 आहे 100 आहे 5000 आहे आणि काय 0.01 आहे. मग तुम्हाला माहिती आहे का खाली किती शून्य होते, सॉरी खाली किती पूर्णांक होते, तर खाली पूर्णांक होते 3 पूर्णांक होते, म्हणजे वरती 3 शून्य जायला पाहिजे. याचं उत्तर यायला पाहिजे तुमचं 1000 म्हणजे पहिला ऑप्शन काय आहे 1000 म्हणजे पहिला ऑप्शन यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे होतं तुमचं 55 नंबरचं उत्तर. पुढे चालतोय मी आता. मी त्याचबरोबर फास्ट घेतोय, हे पुसणार सुद्धा आहे. ठीक आहे, तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल सोल्युशन तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. ठीक आहे, काही प्रश्न मी पर्यायानुसार पण जाणार आहे का जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे का कोणती मेथड किंवा काय बेस्ट आहे. त्याच्यानंतर पहा 1/2 1/2 त्याच्यानंतर आहे 3/4 त्याच्यानंतर आहे 5/6 त्याच्यानंतर आहे 9/10. आता तुम्हाला सांगितलं का अपूर्णांकाचा मासावी काढा. अपूर्णांकाचा मासावी म्हणजे छेदाचा मासावी. अपूर्णांकाचा मासावी म्हणजे अंशाचा मासावी भागिले छेदाचा लसावी. मी काय म्हणतो पहा का जर तुम्हाला एखाद्या अपूर्णांकाचा मासावी काढायचा असेल
तर त्याच्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट असा आहे, तुम्ही शिकले असाल का अपूर्णांकाचा मसावी भागाकारामध्ये काय आहे, छेदाचा लसावी. इथं मसावी आला ना आणि अपूर्णांक आहे ना, तर अपूर्णांकाचा वर काय असतो, अंश असतो. मग अंशाचा काय घ्यायचा, वरती काय मसावी तर अंशाचा मसावी. 1, 3, 5 आणि 9 यांचा मसावी 1 आहे. ठीक आहे, भागाकारामध्ये. आता तो कसा काढला, तर 3 आणि 5 तुमच्या काय मूळ संख्या आहे. ठीक आहे, आणि इथं 1 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का, 1 ला 1 ने भाग जातो, 3 ला सुद्धा 1 ने भाग जातो, 5 ला सुद्धा 1 ने भाग जातो आणि 9 ला सुद्धा 1 ने भाग जातो. म्हणजे मसावी आला तुमचा अंशाचा 1 आणि छेदाचा लसावी. आता याच्यात सगळ्यात मोठी संख्या 10 आहे, पण 6 ने काय 10 ला भाग जात नाही. मग 6 आणि 10 यांच्या पाड्यामध्ये कॉमन कोणती आहे, 60 आहे. मग 60 ला 10 ने सुद्धा भाग जातो, 6 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. म्हणजे छेदाचा लसावी काय आहे, 60 आहे. मग पूर्ण अपूर्णांकाचा मसावी काय आहे, तर 1/60 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं बी आहे. ऑप्शन नंबर तुमचं काय आहे, बी आहे. आता काय पुढचा प्रश्न तुमचा असा आहे, तर 3 संख्यांची सरासरी किती आहे, 3 संख्यांची सरासरी 60 आहे. 3 संख्यांची सरासरी 60 असेल तर त्यांची बेरीज असणार आहे 180. इथपर्यंत सगळ्यांचा कन्सेप्ट क्लिअर असणार आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त आहे. पहिली संख्या माहित नाही, मी असं मानतो का पहिली संख्या x आहे, तर दुसरी संख्या तिच्यापेक्षा 6 ने जास्त आहे, म्हणजे x + 6 असणार आहे. परंतु तिसरी पेक्षा 3 ने कमी आहे. म्हणजे जी काही दुसरी संख्या आहे ती तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे. तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे म्हणजे तिसरी संख्या काय असणार आहे, तर तिसरी संख्या हिच्यापेक्षा 3 ने जास्त असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, x प्लस किती असणार आहे, 6 आणि 3 9 असणार आहे. आता या तिन्ही संख्यांची बेरीज म्हणजे किती आहे, 180 आहे. मग आता मला सांगा, हे 6 जास्त आहे आपल्याकडे, इथं पण +9 आहे, यांची जर बेरीज केली तर 9 6 किती येतील, 15 येतील. 180 म्हणून जर 15 वजा केले तर तुम्हाला मिळतील 165. म्हणजे ह्या x + x + x. बरं, आता हे ज्याला समजत नसेल का, हे डायरेक्ट कसं सांगू राहिलो मी, तर त्यासाठी परत बेसिकने सांग थोडस. ठीक आहे, तर आता त्याच्यासाठी बेसिकने सांगतो पहा. आता तिन्ही संख्यांची बेरीज किती आहे, तुम्हाला तिन्ही संख्यांची बेरीज 180. मग आपण एवढ्यांची बेरीज करून पाहू. तर x + x + x म्हणजे किती झाले, 3x + 6 आणि 9 किती झाले, 15. आणि यांची बेरीज म्हणजे किती आहे, 180. आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. हे 15 पलीकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणजे 3x बरोबर 180 म्हणून 15 गेले म्हणजे 165 राहिले. म्हणजे x ची किंमत किती आली, तर 3 5 15, 3 5 15. म्हणजे x ची किंमत किती आली, 55 आली. x ची किंमत 55 आली म्हणजे पहिली संख्या तुमची काय आली, 55 आली. तुम्हाला विचारलंय दुसरी संख्या कोणती, तर दुसरी संख्या ही 55 पेक्षा 6 ने जास्त आहे. म्हणजे 55 मध्ये जर तुम्ही 6 मिळवले तर 61 यायला पाहिजे. म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे, 57 नंबरचं ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी ऑप्शन आहे. याचं उत्तर यायला पाहिजे 61. ठीक आहे, प्रश्न समजला असणार आहे. तर आता बघा, पेपरला गेल्यानंतर तुमचा हे मनातल्या मनात जरी केला असं तरी चालला असं. 3 संख्या तुम्हाला कोण कितीने जास्त हे लक्षात घ्या. तिघांची बेरीज किती आहे, 180 आहे. पहिली संख्या दुसरी संख्या पहिली संख्यापेक्षा 6 ने जास्तच आहे, म्हणजे 6. आणि तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे, म्हणजे आणखी 6 मध्ये 3 मिळवायचे, कारण दुसरी संख्या तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे, म्हणजे ती मोठी असणार 3 ने. म्हणजे 6 आणि 3 9. 9 + 6 15. 180 म्हणून जर 15 वजा केले असते 165, म्हणजे आपण डायरेक्ट इथं आलो असतो. मग 165 ला तुम्ही 3 ने भाग दिला असता तर 55 आले असते. 55 मध्ये तुम्ही जर 6 मिळवले असते तर ते उत्तर 61 आलं असतं. ठीक आहे, पण आता हे तुम्हाला बेसिक पण सांगितलंय. पुढचा प्रश्न खूप मजेशीर आहे, तर मी हे पुसतो पहा. आता पुढचा प्रश्न मजेशीर काय आहे, तर याला टोटल घातांकाचा नियम आहे. घातांकाचा नियम काय आहे, तर घातांकाचे नियम पण सांगतो पहा. 0.04 त्याचा घातांक तुमच्याकडे -1.5 आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर कसं शोधायचं आहे हे पण लक्षात घ्या. तर याला तुम्ही कसं लिहू शकता, तुम्ही याला असं पण लिहू शकता पहा. 0.04 त्याचा घातांक -1.5 आहे, तर -3/2 लिहू शकता का? तुम्ही म्हणाल बिलकुल सर आम्ही असं लिहू शकतो का 3/2. का बरं? कारण इथं ₹1.5 आहे असं गृहीत धरा, ₹1.50. कशाचे निम्मे, 3 रुपयाचे निम्मे. म्हणजे यालाच मी काय केलं, 3/2 या स्वरूपात लिहिलं. मग आता घातांकाचा एक नियम आहे पहा. चा घातांक -m असेल, याला जर मला छेदामध्ये घेऊन जायचं असेल तर मी याला असं लिहू शकतो, 1/चा घातांक प्लस मध्ये लिहू शकतो m. म्हणजे मायनस असेल तर प्लस मध्ये लिहू शकतो, प्लस असेल तर मायनस मध्ये लिहू शकतो. मग याला मला सांगा, याला मी असं लिहू शकतो का, 1/0.04 त्याचा घातांक 3/2 काय झाला, प्लस मध्ये झाला. मग आता परत आणखीन एक नियम आहे पहा, का याचा जो काही घातांक आहे याला मी विभागून देऊ शकतो. म्हणजे पहा काय आहे, तर 1/0.04
तर याला मी कसं लिहू शकतो, 1/2 आणि त्याचा घातांक काय लिहू शकतो मी 3. कारण हा म्हणजे काय आहे, 3/2 म्हणजे घाताचा घात. घाताचा घात असेल तर गुणाकार करतो. मग तुम्ही 1/2 गुणाकारामध्ये 3 लिहिले तर बरोबर तुम्हाला उत्तर मिळेल 3/2. घाताचा घात इथं काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. आता 1/2 म्हणजे वर्गमूळ असतं. मग 0.4चं वर्गमूळ किती येते म्हणा सर, 0.4चं वर्गमूळ आहे 0.2 आणि त्याचा घातांक आहे, तर त्याचा घातांक आहे 3 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे 1/0.2चा घन आहे 0.008 आहे. कारण इथं पॉईंटचा घन आहे, जेवढ्या घन आहे जे वरती घातांकावर 3 आहे तर 3 पॉईंट सरकणार आहे. 1/0.008 आलंय. ज्यावेळेस तुम्ही 1 ला 8 ने भाग देतात, आता हे खाली पॉईंट 3 आहे तर वरती 3 शून्य दिले, म्हणजे 1000/8 केलं तर 1000/8 मध्ये तुमचं उत्तर किती आहे, 125 आहे. तर याचं उत्तर काय पाहिजे होतं, 125. हा जो काही पेपर आहे सगळा कन्सेप्ट बेस्ड पेपर होता. ठीक आहे, पुढचा पहा. पुढचा आता घेतोय मी, पुढचे प्रश्न घेतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून लिहू पण शकता. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करू शकता, लिहू सुद्धा शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न मी वाचतो पहा. काय आहे, एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे. किती आहे, 8/5 पट आहे, तर शेकडा नफा किती. तुम्हाला विचारलं विक्री किंमत खरेदी किमतीच्या किती आहे, 8/5 पट आहे. आता याचा वापर कसा करायचा पहा. खरेदी किमतीच्या त्याला 4 जोडलाय ना, तर खरेदी किंमत किती घेणार तुम्ही, तर खरेदी किंमत घेणार तुम्ही 5 आणि विक्री किंमत किती घेणार तुम्ही, तर विक्री किंमत घेणार 8. ठीक आहे, मग तुम्हाला विचारलं शेकडा नफा किती आहे. 5 रुपयाची वस्तू तुम्ही 8 रुपयाला विकू राहिले, 3 रुपये नफा झाला. कशावर झाला, खरेदी किमतीवर झाला. खरेदी किंमत 5 मानली होती गुणाकारामध्ये 100, 3/5 ची किंमत म्हणजे 60%. ऑप्शन नंबर डी 60%. ठीक आहे, आता हे जे काही प्रश्न आहे 59 नंबरचा, हा तुम्ही तोंडी पण करू शकत होते. 5 रुपये काय खरेदी किंमत आहे, 8 रुपये काय तुमची विक्री किंमत आहे, 3 रुपये नफा होतो 5 रुपये. तोंडी प्रश्न येतोय. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्वाचं सांगायचं काय, तर क्वेश्चन नंबर 60 हा कॅन्सल होणार आहे. बिनधास्त तुम्ही याला पाठवू शकता, हा प्रश्न तुमचा कॅन्सल होणार आहे. तुम्ही ऑप्शनने सोडवा किंवा ऑप्शनने सोडू नका. त्याची मेथड पण सांगतो का कॅन्सल होणार आहे. तर इथं काय पाहिजे होतं तुम्हाला हे सांगतो मी. इथं 25% नफा, याच्याऐवजी काय पाहिजे होता, तोटा पाहिजे होता. जर तोटा असता तर आणि तर याचं उत्तर बरोबर आलं असतं किंवा ऑप्शन पण बरोबर भेटले असते. ठीक आहे, इथं काय झालंय, एका माणसाने 2 घड्याळे ए आणि बी, घड्याळांची नाव आहे तुम्हाला ए आणि बी, 650 रुपयांना खरेदी केली. म्हणजे दोघांची एकूण खरेदी किंमत किती आहे, 650 आहे. त्यांनी ए घड्याळ 20% नफ्याने आणि बी घड्याळ 25% इथं पण काय दिलाय तुम्हाला, नफा दिलाय, नफ्याने विकले आणि सारख्याच विक्री किमतीला विकले. म्हणजे दोघांची विक्री किंमत कशी आहे, सारखीच आहे. तर ए व बी घड्याळांची अनुक्रमे खरेदी किंमत किती. तर हा प्रश्न तुम्ही बिंदास कॅन्सल होणार आहे हा, कारण इथं नफा नको होता. तर नफ्याच्या ऐवजी जर तोटा असता तर खालचे सगळे ऑप्शन काय असते तुमचे, म्हणजे खाली जे ऑप्शन दिलंय त्याच्यापैकी एक उत्तर आलं असतं. आता मी हा जो काही प्रश्न सोडवतोय तर तो तुम्हाला करेक्ट करून सोडवतोय, तर इथं तोटा आहे. आता सगळ्यात जास्त तुम्ही कसा प्रश्न हा सोडवता हे खूप महत्वाचं आहे. तर मला माहिती आहे का ए घड्याळ आहे आणि ए घड्याळाची जी काही 20% नफा झाला आहे, 20% नफा, 20%ची किंमत बऱ्याच जणांची पाठ पाहिजे 1/5 आहे, म्हणजे अपूर्णांकातली किंमत पाठ पाहिजे. मी तर काय करतो आता, खरेदी किंमत लिहितो आणि मी तर लिहितो विक्री किंमत. ठीक आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत म्हणजे 5 रुपयाचं घड्याळ 6 रुपयाला विकलं, 5 रुपयाचं घड्याळ 6 रुपयाला विकलं. त्याच्यानंतर बी घड्याळामध्ये तोटा झालाय, किती झालाय, 25% तोटा, कारण मी इथं करेक्शन केलंय. मग 25% तोटा, 25%ची किंमत आहे 1/4, 4 रुपयावर 1 रुपया तोटा, म्हणजे 4 रुपयाचं घड्याळ 3 रुपयाला विकलंय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का विक्री किंमत दोघांची कशी आहे, सारखीच आहे, सारख्याच विक्री किमतीला विकलंय. मग तुमची विक्री किंमत सारखी आहे का, तुम्ही म्हणा सर विक्री किंमत सारखी नाहीये. पहिल्याची विक्री किंमत 6 आहे आणि दुसऱ्याची विक्री किंमत किती आहे, 3 आहे. मग मला इथं 6 करायचे आहे, कारण दोघांची विक्री किंमत सारखी पाहिजे. इथं 6 आहे तर मला इथं 6 आणायचे आणि ते आणू शकतो आपण, कारण 3 दुने 6. त्याचबरोबर मला इथं 2 ने पण गुणावं लागेल, तर 4 दुने 8. ठीक आहे, मग आता मला सांगा, आता बघा ह्या दोघांची विक्री किंमत काय झाली, सारखी झाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे.
मग मला सांगा आता दोघांच्या घड्याळाची एकूण खरेदी किंमत किती आहे? तर ए घड्याळाची खरेदी किंमत आहे 5 आणि बी घड्याळाची खरेदी किंमत आहे 8. एकूण खरेदी किंमत किती झाली? 8 आणि 5 13. आणि या 13ची किंमत म्हणजे प्रश्नामध्ये दोन्ही घड्याळ 650 रुपयाला विकत घेतले होते. मग या 13ची किंमत किती आहे? 650. एकाची किंमत किती आहे? तर 13 5 65 13 00. एकाची किंमत 50 आहे. तर तुम्हाला ए आणि बी घड्याळांची अनुक्रमे किंमत काढायची होती. याची किंमत असणार आहे 5 गुणिले 50 म्हणजे 250 आणि बी घड्याळाची खरेदी किंमत असणार आहे 8 45 म्हणजे 400. ऑप्शन नंबर किती आहे? तर बी आहे. ठीक आहे. तर आणि तरच उत्तर येईल. जर तुम्ही तर नफा घेतला तर उत्तर पॉईंट मध्ये जात आहे आणि आपल्याकडे एक सुद्धा ऑप्शन पॉईंट मध्ये नाही. ठीक आहे. तर याचं सोल्युशन असं होतं. आता तुम्ही कसं सोडवतात हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण शक्यतो हे जर पाठ असेल तर आपल्याला प्रश्न खूप लवकर सुटतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेतोय. बर चला आता पुढचं काय आहे? पुढचे क्वेश्चन पण सोपे आणि समजायसारखे सुद्धा आहे. बर पुढचा प्रश्न असा आहे, मी वाचतो तुम्ही लक्ष द्या. अमोलने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेचा सरळ व्याजाचा दर दशांश किती होता? ठीक आहे. 6,000 रुपये घेतले होते आणि किती रुपये भरले? 10,200. मग सरळ व्याजाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागाकारामध्ये काय आहे? 100 आहे. 6,000 रुपये घेतले होते, 10,200 भरलं म्हणजे 4,200 व्याज आलं. बरोबर मुद्दल किती आहे? 6,000 रुपये. गुणाकारामध्ये दर काढायचा आहे. गुणाकारामध्ये कालावधी किती आहे? 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 वर्ष. भागाकारामध्ये किती आहे? 100 आहे. 2 शून्य 2 शून्य उडून टाकू. हा एक शून्य गेला. 6 1 6 26 42 26 0 0. हा 3.5 इकडे आला तर भागाकारामध्ये होईल म्हणजे 70 भागिले 3.5 आहे. मग 70 भागिले 3.5 गुणिले काय असणार इकडे तुमचा दर असणार आहे. मग 35 1 35 35 2 70. खालचा एक पॉईंट वरती आला तर 20% काय पाहिजे? दर पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी पाहिजे तुमचा. 20% काय पाहिजे तुम्हाला? दर पाहिजे. तर याची तुम्ही भरपूर सारी प्रॅक्टिस केली असेल त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला फास्ट मध्ये जमलं असेल. पुढे असं सांगितलंय तुम्हाला. आता पुढचा जो प्रश्न आहे तो तुमचा प्रश्न कशावर आहे तर हे पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे तुमचा रेल्वेवर. काय प्रश्न? 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती? बोगद्याची लांबी तुम्ही x मीटर माना. किती माना? x मीटर माना. मग आता मला सांगा लांबींची काय करतो आपण प्रश्नामध्ये बेरीज करतो. मग आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय मीटर लिहा सेकंद लिहा. स्पीड किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास आहे. 72च्या पुढे एक शून्य लावा आणि त्याची किंमत नेहमी 36 सेकंद घ्या. आता किती अंतर जायचं आहे? हे 250 प्लस 1 x म्हणजे 250 प्लस x मीटर जाण्यासाठी किती सेकंद लागतात? 30 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 30 सेकंद लागतात. तर बोगद्याची लांबी किती आहे? तर बोगद्याची लांबी आहे x मीटर मानलेली आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही तिरकस गुणाकार करा. नाही तर पहा 36 1 36 36 2 72 36 0 0. 20 गुणिले 30 20 गुणिले 30 म्हणजे 600. म्हणजे याचा अर्थ 250 प्लस x बरोबर किती आले? 600 मीटर. हे 250 तिकडे गेले तर वजा होईल. 600 मधून 250 गेले तर खाली राहिले 350. म्हणजे त्या बोगद्याची लांबी किती आहे? 350 मीटर आहे. किती वेळ लागला? खूप कमी वेळ लागलाय. त्या बोगद्याची लांबी किती आहे? 350 मीटर आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला या स्वरूपात सोडवायचा होता. चला पुढे घेऊ. फास्ट सांगतोय मी कारण विश्लेषण आहे. तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ पॉज करून काय सांगतोय ते लक्ष द्या. पुढचा प्रश्न तुमचा काळा काम वेळेवर आहे. 8 माणसे 5 दिवसात काम पूर्ण करतात. तेच काम 6 स्त्रिया 10 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम इथं 4 माणसे आणि 9 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? मग एकूण काम काय काढणार तुम्ही? तर एकूण काम बरोबर. तर एकूण काम कसं काढणार आहे?
जर मला सांगा एक माणूस किती काम करतो हे माहित नाही, म्हणजे माणसाची कार्यक्षमता तुम्हाला माहित नाही, पण माणसं हे 8, मग 8 गुणाकारामध्ये एका माणसाची कार्यक्षमता आपण यम पकडू, मग 8 गुणाकारामध्ये यम किती दिवस लागले, 5 दिवस लागले, म्हणजे 8 गुणाकारामध्ये यम गुणाकारामध्ये 5 केलं तर हे झालं तुमचं एकूण काम. आता मला सांगा त्यांनी काय सांगितलं का 8 माणसे एक काम 5 दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम 6 स्त्रियांसाठी मी डब्ल्यू घेतो, ते काम 10 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे यांनी 8 माणसांनी 5 दिवस काम केलं तरी काम तेच आहे, 6 स्त्रियांनी 10 दिवस काम केलं तरी ते काम तेच आहे, म्हणजे काम सारखंच आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का मी काय करतोय, 5 1 5, 5 गुणे 10 बे 1 बे, बे चौक 8, बे 2 4, बे त्रिक 6, म्हणजे याचा अर्थ 2 माणसांचं काम या 3 स्त्रिया करतात. 2 माणसांनी एवढं काम काय करतात, 3 स्त्रिया करतात. म्हणजे एक माणूस काय करतोय, एका माणसाची कार्यक्षमता 3 आहे आणि एका स्त्रीची कार्यक्षमता किती आहे, 2 आहे. मग एकूण काम काय आहे, तर एकूण काम पहा 8 गुणाकारामध्ये एक माणूस एका दिवसात किती काम करतोय, 3 काम करतोय. मग 8 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 5. मग तुम्ही वाटलं असतं गुणाकार करून घ्या, 8 त्रिक 24, 24 120, एकूण काम किती आलं 120. आता हे 120 काम कोणाला करायचंय, तर हे 120 काम करायचंय तुम्हाला, तर 4 माणसं आणि 9 स्त्रिया. मग आता 120 भागाकारामध्ये एक माणूस किती काम करतोय, 3, तर 4 माणसं 4 त्रिक 12 प्लस 9 स्त्रिया आहे, एक स्त्री काम करते 2, तर 9 गुणे 18. मग 120 भागिले 30 म्हणजे 30 1 30, 30 चौक 120. 4 दिवसात ते काम काय होईल, पुरं होईल. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 4 दिवसात ते काम काय होणार आहे, पुरं होणार आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट आणि तुमचा काळ काम वेग हा चांगला पक्का पाहिजे. ठीक आहे, याचं विश्लेषण एवढंच होतं, फास्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय मी. पुढचा क्वेश्चन घेतोय आता. पुढचा क्वेश्चन बघा आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करू शकता, विश्लेषण लिहू शकता, काही अडचण नाहीये. ठीक आहे, एक टाकी भरण्यास ABC या नळाने एकत्रित 6 तास लागतात. मग A प्लस B प्लस C 6 तासात 3 टाकी भरतात. ते दोन्ही नळ 2 तास सुरू ठेवल्यानंतर, अरे वा व्हेरी, म्हणजे हा खूप चांगला क्वेश्चन आहे, चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता याला सोडवण्याची पद्धत पहा काय, सगळ्यात सोपं पहा, कन्सेप्ट पण सांगतो काय ते. तर तिघांना मिळून ती टाकी भरण्यासाठी एकत्रित 6 तास लागतात. ते दोन्ही नळ 2 तास, सॉरी ते तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवले, म्हणजे तिन्ही नळ जर 2 तास सुरू ठेवले, बरोबर आहे का नाही, म्हणजे A B C हे तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवले तर 2 तासामध्ये त्या टाकीचा काहीतरी भाग भरणार आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर C नळ बंद केला, म्हणजे आता C नळ बंद केला म्हणजे 2 तास तिन्ही नळ काय होते, चालू होते. मग मला सांगा ABC हे जर तिघं नळ जर असत, ते कायमस्वरूपी जर आपण चालू ठेवले तर ती टाकी 6 तासात भरतात. त्याच्यापैकी त्यांचं 2 तासाचं काम झालंय, म्हणजे A B C या तिन्ही नळांचं काम 2 तासाचं झालंय. A B C या तिन्ही नळांचं काम 2 तासाचं झालंय, शिल्लक काम किती राहिलंय, 4 तासाचं राहिलंय, बरोबर. आता C नळ बंद केलाय, म्हणजे आता A आणि B हे दोघंच काय करणार आहे, ते उरलेलं काम करणार आहे. आणि त्यांनी सांगितलंय का पहा, उरलेले शिल्लक टाकी A आणि B नळाने 7 तासात भरते, म्हणजे A आणि B ही टाकी उरलेली, ही पण उरलेलीच टाकी आहे, ही पण उरलेलीच टाकी आहे आणि ही पण उरलेलीच टाकी आहे, पण ते दोघे मिळून 7 तासात भरतात. म्हणजे ही जेवढी काही टाकी असणार आहे तेवढी हे 7 तासात भरणार आहे, म्हणजे हे असणार आहे तुमचं इक्वल. ठीक आहे, मग आता तुम्हाला विचारायचं फक्त C ने ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे, मग आता तुम्ही काय करणार, हे 4 ने काय करा, या दोघांना एकत्रित गुणा आणि या 4 ने काय करा, C ला गुणा. 4 गुणाकारामध्ये A प्लस B प्लस 4 गुणाकारामध्ये C बरोबर काय, 7 गुणाकारामध्ये A प्लस B. काय समजलं, काय तुमचे जे काही चल आहे ते चल सारखे आहे, तर 4AB पलीकडे गेल्यानंतर वजा होईल, म्हणजे 7AB मधून जर 4AB गेला तर तुमच्या लक्षात येईल का 7 मधून जर 4 गेला तर 3 गुणाकारामध्ये A प्लस B शिल्लक राहिलाय. ओके, मग आता C ची किंमत काय घेणार, तर C ची एका दिवसाची कार्यक्षमता असणार आहे, C या नळाची पाणी भरण्याची कार्यक्षमता 3 आहे आणि A आणि B या नळाची पाणी भरण्याची कार्यक्षमता किती आहे, 4 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का, तिन्ही मिळून नळ ती टाकी किती वेळात भरतात, तर तिन्ही मिळून ते नळ ती टाकी 6 तासात भरतात. मग आता मला सांगा A आणि B ची एकत्रित कार्यक्षमता किती आहे, 4 आहे आणि C ची किती आहे, 3 आहे.
मग 4+3 गुणाकारामध्ये काय आहे 6, म्हणजे 4 आणि 3 7, 7 गुणिले 6 म्हणजे 26×42. ठीक आहे, म्हणजे ती जी काही टाकी आहे तर ती टाकी काय तुमच्याकडे 42 एवढी आहे. आता ही 42 एवढी टाकी कोणाला भरायची आहे? फक्त सी ला भरायची. किती वेळ लागेल? तर सी ची कार्यक्षमता किती आहे? 3 आहे. 42 ला फक्त तुम्ही 3 ने भाग द्या, तो मिळेल तुम्हाला सी ने काय असणार आहे? सी ने ती टाकी भरलेला वेळ मिळेल. 3 एका 3, 3 एका 3, 3 चौक 12, 14 तास. ऑप्शन नंबर सी. याचं विश्लेषण फक्त 2 ते 3 लाईनचं आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी आणखी 2-3 स्टेप जास्त केलंय. ठीक आहे, याचं जे विश्लेषण आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे का ए बी सी हे तिन्ही नळ 6 तासात ती टाकी भरतात. 2 तास टाकी भरली म्हणजे ते तिघांना मिळून टाकी भरायची राहिली अजून 4 तासाची, कारण 2 तास त्यांनी तिघांनी भरले. आता तुमचा सी नळ बंद झाला आहे आणि उरलेली टाकी फक्त ए बी 7 तासात भरतात. म्हणजे यांचं काम शिल्लक राहिलं होतं 4 तासाचं तिघांचे मिळून 4 तासाचं काम, म्हणजे ए आणि बीचे मिळून 7 तासाचं काम आहे उरलेलं. ते इक्वल करून घेतलं आणि त्याच्यानुसार तुम्ही काय केलं, हे पुढे सोडवलं, तुम्हाला मिळून 14 तास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. मी फास्ट घेतोय, विश्लेषण तुम्हाला समजत असावं असं मी अपेक्षा करतो. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, आता हा तुमच्या पुढे काय प्रश्न आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी एकदा वाचून दाखवतो बा. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी काय करतो, एकदा वाचून दाखवतो. बोट आणि प्रवाह. आता पहा, एका नावेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या दिशाचे गुणोत्तर 10-13 आहे. गुणोत्तर किती आहे? तुम्ही म्हणा सर 10-13 आहे, म्हणजे नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा. आता हे विरुद्ध दिशेचा आणि काय हा प्रवाहाच्या दिशेने, हा काय प्रवाहाच्या दिशेने वेगाचं गुणोत्तर किती आहे? वेगाचे गुणोत्तर आहे 10-13. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे, तर शांत पाण्यात नावेचा वेग किती असेल? मी म्हणतो का हा प्रश्न तुम्ही ऑप्शन सोडवा. पहिला ऑप्शन होता 27. मग आता मला सांगा का प्रवाहाचा वेग काय 3 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाच्या दिशेने वेगांची बेरीज होते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगांची काय होते? वजाबाकी होते. ठीक आहे, मग आता हाच तुम्हाला कन्सेप्ट वापरायचा आहे. जर नावेचा शांत पाण्यात वेग 27 असेल तर प्रवाहाचा वेग 3, 27+3 म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 30 तास लागतील, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती तास लागतील? तर तुम्ही म्हणा सर 24 तास लागतील. किती लागतील? 24 तास. यांचं जर गुणोत्तर घेतलं तर 6 पंचे 30 आणि 6 चौक 24, म्हणजे 5-4 येते. आपल्याला आलं पाहिजे गुणोत्तर किती? 10-13. म्हणजे पहिला ऑप्शन 27 नसणार आहे. त्याच्यानंतर 15 किलोमीटर प्रति तास, 15 + 3, 15 आणि 3 18 आणि 15 - 3 म्हणजे 12. या दोघांचं गुणोत्तर काय आहे? तर 6 3 18, 6 2 12, 3 2 आहे. म्हणजे आपल्याला आलं पाहिजे 10-13 आलं पाहिजे. मग आता मी जर चांगलं बारीक ऑब्झर्वेशन केलं तर मला कळतंय काय माहितीये का? तर बघ 23 आणि 17 हे राहिले. 17 + 3, 17 आणि 3 किती झाले? 20. आणि 17 मधून जर समजा तुम्ही 3 वजा केले तर 14 झाले. 17 मध्ये 3 मिळवलं तर 20 आणि 17 मधून जर तुम्ही 3 वजा केले तर 14. यांचं गुणोत्तर सुद्धा तुम्हाला 10-11 भेटत नाही, सॉरी 10-13 भेटत नाहीये. एकच ऑप्शन आहे 23 किलोमीटर प्रति तास. आता कसं पहा, 23 + 3 आणि 23 - 3. 23 + 3 26 आणि 23 - 3 20. दोघांचं गुणोत्तर घेतलं 13, किती आलं? 10. म्हणजे थोडक्यात 10-13 हे तुम्ही टिक मार्क करू शकता. याचा ऑप्शन नंबर काय? डी आहे. काय बेसिक मेथड वापरायची गरज नाही, कन्फ्युजन व्हायची गरज नाही. ऑप्शन नाही गेले असते तर फास्ट मध्ये सुटला असतं. तुम्हाला मी तिन्ही ऑप्शन समजून सांगितले कारण तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट तुम्ही टिक मार्क करू शकले असते. ऑप्शनवर एक थोडा गेस वर्क लावून तुम्हाला कळलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे? तर पुढचा क्वेश्चन पण खूप सोपा आहे. बर, पुढचा क्वेश्चन तुमचा वयवर 3 भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. बरं, 3 भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी, बरं 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 होते. 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती आहे? आता या आजच्या वयांची बेरीज किती आहे? 42 वर्षे. मग 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज काय असणार आहे? तुम्ही म्हणा सर 42 वर्ष काय होते
आजची बेरीज आहे. प्रत्येक भाऊ 10 वर्षापूर्वी 10 वर्षांनी लहान असणारे 3 जण आहे, म्हणजे 30 तुम्ही इथून वजा करणार. म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज किती आहे? 12 आहे. आणि त्यांच्या तिघांच्या वयांच्या गुणोत्तराची 10 वर्षापूर्वी बेरीज किती आहे? तर 6 आहे. आणि 6ची किंमत किती त्यावेळेस? 12 आहे. म्हणजे एकाची किंमत किती आहे? 2 आहे. एकाची किंमत 2 आहे, तर तुम्हाला लहान भाऊ विचारला, लहान गुणोत्तराला गुणा. 1 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 2 आले. पण तुम्हाला विचारलंय सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? परत तो 10 वर्षांनी मोठा करा. 10 आणि 2 किती आहे? 12. याचं उत्तर काय यायला पाहिजे? 12 वर्ष यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 12 वर्ष यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमचा, आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते? 7:3 होईल. 7:3 होईल. तर आई आणि मुलगी यांच्या आजचे वय किती? मी काय म्हणतो का आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 3:1 आहे. मग आता मला सांगा ना, 29 आणि 11 यांचं गुणोत्तर 3:1 येत नाही. 30 आणि 20, 10 त्रिक 30, 10 दुने 20, 3:1 येत नाही. तिथं 3:2 येत आहे. म्हणजे हे उत्तर असणार आहे 30 आणि 10, 10 त्रिक 30, 10 1 10, इथं येत आहे 3:1. ठीक आहे. आणि इथं पहा 12 1 12, 12 त्रिक 36. म्हणजे आता आपल्याला कळलंय का काय? एक तर ऑप्शन नंबर सी असेल किंवा ऑप्शन नंबर डी असेल. पहिलं आणि दुसरं तर ऑप्शन नसणार. मग आता काय आहे? तर पहिलं ऑप्शन आहे का, सॉरी तिसरा ऑप्शन आहे का चौथा ऑप्शन आहे, म्हणजे सी ऑप्शन आहे का डी ऑप्शन आहे ते शोधू. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 झाले. याच्यामध्ये जर 6 मिळवले तर 36 होतील. याच्यामध्ये जर 6 मिळवले तर किती होतील? 16 होतील. आता याचा जर भागाकार केला तर 4 चोक 16, 4 9 36. गुणोत्तर आलंय का 7:3? नाही आलं. म्हणजे हा ऑप्शन तर नसणारच आहे. राहिला एकच ऑप्शन तुमच्याकडे काय? डी आहे. ऑप्शन नंबर 36 आणि 12 वर्ष म्हणजे ऑप्शन नंबर डी. आता तुम्ही क्रॉस चेक करू शकता. काय 6 वर्ष मिळवले तर 36 आणि 6 42, याच्यात 6 मिळवले तर 18 झाले. मग आता 7:3 यायला पाहिजे. तर 6 त्रिक 18, 6 7 42 येतं आहे बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर डी आहे. ठीक आहे. आणि ज्याला येणे नसेल समजत तर त्याने का सोडवायचं हे पण समजून घ्या. आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. इथं आई आहे आणि इथं काय तिची मुलगी आहे. बेसिक नाही सांगतो. 6 वर्षानंतर किती होते? 6 वर्षानंतर 7:3 आहे. यांच्यातला फरक कितीचा आहे? 2चा आहे. यांच्यातला फरक कितीचा आहे? 4चा आहे. फरक सेम पाहिजे. इथं 4 आहे म्हणजे इथं 2 फरक आला पाहिजे. मग 2 ने याला गुणा, 3 दुने 6 झाले. 2 ने याला गुणा, 2 1 2 झाला. ठीक आहे. म्हणजे आजचं गुणोत्तर आलंय 6 2 आणि हे काय तुमचं 6 वर्षानंतरच आहे. आजपासून 6 वर्षानंतर म्हणजे 6 वर्ष वाढले. 6 कडून 7 कडे गेले म्हणजे 1 वाढलाय. आणि ह्या एकाची किंमत 6 वर्ष आहे. मग तुम्हाला एकाची किंमत 6 वर्ष आहे. तर आई आणि मुलगी यांच्या आजचे वय किती असणार आहे? 6 गुणाकारामध्ये 6, कारण एकाची किंमत 6 आहे. 6 6 36 आणि 6 दुने 12. ऑप्शन नंबर डी आहे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर तुम्ही 68 नंबर सोपा आहे, तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता, काय अडचण नाही. दोन्ही भाऊचा वर्ग करा. ठीक आहे. दोन्ही भाऊचा वर्ग केलं तर वर्गमूळ निघून जाईल. 1चा वर्ग 0.1चा वर्ग राहील 0.0 आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला सुटेल. पण तरी सॉल्व्ह करून दाखवतो. बऱ्याच जणांना कळायचं नाही काय करायचं ते. पहा तुम्हाला प्रश्न काय पुढं, तुमचा पुढचा प्रश्न पहा काय. पुढचा प्रश्न असा आहे तुमचा, वर्गमुळामध्ये 1.44 भागाकारामध्ये x बरोबर 0.1 आहे. दोन्ही बाजूचा वर्ग जर केला तर इथं राहील 1.44 भागाकारामध्ये x. इथे याचा वर्ग केला तर 0.01. हा इकडं न्या, त्याला पलीकडनं आणा. म्हणजे हा इकडे आला तर भागाकारामध्ये होईल आणि हा तिकडे गेला तर काय होईल? गुणाकारामध्ये होईल. म्हणजे याचा अर्थ 1.44 भागाकारामध्ये 0.01 बरोबर काय x आहे. x ची किंमत किती यायला पाहिजे? पॉईंट सारखे, म्हणजे x ची किंमत यायला पाहिजे 144. ठीक आहे. x ची किंमत किती यायला पाहिजे? 44. बरं, एक तर प्रश्न आपला कॅन्सल झालाय. महत्वाचा प्रश्न आहे तुमचा, काय पहा आताच्या या पेपरला ए आणि बी म्हणजे बीजगणिताचे जे ए बी चे फॉर्म्युला आहेत, 2 प्रश्न आले. प्रश्न भाग आहे वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 3
भागाकारामध्ये 2 वजा वर्गमुळामध्ये 3 प्लस 2 वजा वर्गमुळामध्ये 3 भागाकारामध्ये 2 प्लस वर्गमुळामध्ये 3. ठीक आहे, तर याला कसं सोडवायचं आहे, तर तुम्ही याला आधी कंस टाकून घ्या. कंस टाकल्यानंतर तुम्ही याचा काय करणार आहे, तिरकस गुणाकार. या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार आणि शेवटी छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार. म्हणजे काय येईल पहा बरं, तर तुम्ही म्हणा सर 2 अधिक वर्गमुळात 3 गुणाकारामध्ये 2 अधिक वर्गमुळात 3 प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, प्लस आहे 2 वजा वर्गमुळात 3 गुणाकारामध्ये 2 वजा वर्गमुळात 3 भागाकारामध्ये 2 वजा वर्गमुळात 3 गुणाकारामध्ये 2 अधिक वर्गमुळात 3. ठीक आहे, काय दिसतंय, हे दोन कंस सारखे आहे म्हणजे कंसाचा वर्ग आहे, हे दोन कंस सारखे आहे म्हणजे कंसाचा वर्ग आहे. म्हणजे इथं काय येईल तुमचा ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि इथं काय येईल प्लस ए वजा बी कंसाचा वर्ग. मग आता एक स्टँडर्ड रिझल्ट तुम्हाला माहित पाहिजे. काय स्टँडर्ड रिझल्ट आहे पहा, ए प्लस बी कंसाचा वर्ग प्लस ए मायनस बी कंसाचा वर्ग काय असतो, तर याचं जे काही तुम्हाला फॉर्म्युला असणार आहे, तर याचा जो काही फॉर्म्युला असतो 2 व कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग असा असतो. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे ए वजा बी आणि ए अधिक बी. मग आता आणखी हा एक फॉर्म्युला माहित पाहिजे का, ए वजा बी आणि ए अधिक बी काय असतो, तर हे असतं ए वर्ग वजा बी वर्ग. फॉर्म्युले जर पाठ असेल तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होईल. म्हणजे आता याचं एक्सप्लेनेशन मी काय लिहू शकतो, 2 कंसात, मग आता पहा 2 कंसात काय लिहू शकतो, 2 चा वर्ग किती आहे 4 प्लस वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे 3 आहे. भागाकारामध्ये या दोघांचं काय होईल, तर पहा 2 चा वर्ग किती आहे 4 आहे मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग, वर्गमूळ निघून जाईल म्हणजे 3 राहील. मग आता 4 आणि 3 7, 7 दुने 14, 14 भागाकारामध्ये 4 मधून 3 गेला तर 1, 14 भागिले 1 म्हणजे उत्तर यायला पाहिजे तुमचं 14. ऑप्शन नंबर सी 14 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे 14 उत्तर यायला पाहिजे. आता तुम्हाला हे थोडेसे स्टँडर्ड रिझल्ट माहित असेल ना, तर हे शक्य आहे. अवघड नव्हता प्रश्न, नाही तर मग तुम्हाला गुणाकार करत बसावं लागेल. जर फॉर्म्युले पाठ असेल ए बीचा वापर करायचा जर तुम्हाला प्रॉपर माहित असेल तर तुम्ही याला फार कमी वेळात सोडू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा ज्याला पाहिजे असेल त्याने स्क्रीनशॉट काढा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अजून सांगतो का हे 2 स्टँडर्ड फॉर्म्युले तुमचे लक्षात पाहिजे. जर हे 2 स्टँडर्ड फॉर्म्युले तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही याला काय मानणार आहे, तर तुम्ही याला मानणार आहे ए आणि तुम्ही याला मानणार आहे बी. ठीक आहे, स्ट्रक्चर सारखं दिसतंय. मग आता तुम्हाला माहिती आहे का ए अधिक बी आणि ए अधिक बी असं आहे, पण त्याचा गुणाकार दोघांसोबत म्हणजे तर काय होईल कंसाचा गुणाकार होईल. हे लक्षात घ्या, म्हणजे असं होईल ते ए अधिक बी कंसाचा गुणाकार. ठीक आहे, बरं पुढे पहा. आता पुढं तुम्हाला सांगितलं 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे. बरं 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे, 5% साखर आहे. त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी कमी झालं, 12 मधून 2 लिटर पाणी कमी झालं म्हणजे 10 लिटर पाणी राहिलं. तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती असणार आहे, तर साखरेचे प्रमाण असणार आहे 1%. हा तुमचा समचलन आणि व्यस्त चलनाचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती आहे का व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. तुम्हाला माहिती पाणी कमी झालं तर साखरेची मात्रा वाढणार आहे, इथे लिहायचं तुम्हाला बरोबर. आता हे टक्केवारीचं चिन्ह टक्केवारीला कॅन्सल होईल. त्याच्यानंतर 5 एक 5, 5 दुणे 10, बेक बे बेसक 12 म्हणजे 6 उत्तर पाहिजे, म्हणजे 6% ऑप्शन पाहिजे. तर 6% म्हणजे पहिला ऑप्शन 6%. ठीक आहे, हे झालं त्याचं उत्तर. परत दुसरा पहा 71 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 भांड्यात दूध आणि पाणी, दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे, एकास 2 आहे. दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2 भांड, समजा भांड आपण एक भांड हे आणि बी भांड हे, त्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर ए भांड्यामध्ये एकास 2 आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये एकास 3 आहे. दोन्ही मिश्रण एकत्र केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती. बऱ्याच जणांनी लिहिलं असं 1 + 1 म्हणजे 2 आणि 3 + 2 म्हणजे 5. असं नाही मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी त्या दोन्ही भांड्याची क्षमता सारखी असली पाहिजे. म्हणजे जर एखाद पहिलं ए भांड जर 10 लिटर असेल तर बी भांड सुद्धा 10 लिटर असणार आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा एकूण गुणोत्तर किती आहे. तुम्हाला सर 2 आणि 1 3 गुणोत्तर आहे, याचं एकूण गुणोत्तर किती आहे 4 आहे. आता हे तुम्हाला सारखे करायचे. मग 3 आणि 4 चा लसावी 12 आहे. 12 इथं आणायचे असेल तर 4 ने गुणा, मग 4 ने गुणलं तर आतमध्ये पण 4 ने गुणावं लागेल तुम्हाला. आणि 12 इथं आणायचे म्हणजे 3 ने गुणा, तर आतमध्ये पण तुम्हाला 3 ने गुणायचं आहे.
मग आता पहा 4 1 4 3 1 3 4 1 4 3 1 3 4 आणि 3 किती झाले 7 4 दुने इथं आले 8 आणि 3 त्रिक 9 8 आणि 9 किती झाले तर 8 आणि 9 झाले 17 7 17 उत्तर आहे का तो ऑप्शन नंबर आहे बी 7 17 चुकून जर तुम्ही 2 5 केला असेल तर तुमचे मार्क गेले ठीक आहे तुमचे मार्क गेले कधी पण लक्षात घ्या मिश्रणामध्ये ज्यावेळेस तुम्हाला 2 गोष्टी असतात आणि त्यांचे गुणोत्तर दिले असतात तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जी कॅपॅसिटी असते क्षमता जे त्या भांड्यात साठवल्या दोन्ही भांडे सारखे असणं गरजेचं आहे नसेल तर ते करावं लागतं आणि कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगितलंय ठीक आहे आता काय झालंय का आपलं हे विश्लेषण आहे त्याच्यामुळे फास्ट घेऊ लागलं ठीक आहे नाही तर मग विश्लेषण घ्यायचं फास्ट राहायचं असेल तर मग वेळ लागला असता त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय आहे तर पुढचा क्वेश्चन असा आहे तुम्हाला 3 म्हशी आणि 5 गायींची किंमत हे सगळं आपल्या क्लासमधल्या नोट्स क्लास ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या क्लासमध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे या टाईपचे प्रॉब्लेम सगळे झाले ठीक आहे ऑनलाईनच्या आणि ऑफलाईनच्या क्लासमध्ये हे जेवढं झालंय जेवढं मी घेतलंय ते सगळे प्रॉब्लेम झाले तुमचे ठीक आहे मी अजून पण सांगतो ज्यांनी ऑफलाईन ऑनलाईन बॅच घेतलेली आहे केलेली आहे तर हे सगळेचे सगळे प्रॉब्लेम मी घेतलेले आहे असं एक सुद्धा नाही का याच्या बाहेर आहे ठीक आहे सगळे प्रॉब्लेम झाले फक्त थोडासा डाटा चेंज आहे हे सुद्धा प्रॉब्लेम घेतलेला आहे मी हा प्रॉब्लेम कुणी शिकवत नाही किंवा हा प्रॉब्लेम कसा करायचा कळत नाही बऱ्याच जणांना तर हे सुद्धा मी घेतलेले हे तुम्ही लक्षात ठेवा हे सगळे प्रॉब्लेम आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासमध्ये झाले आहे हे सगळेचे सगळे ठीक आहे आता मी पुढच्या प्रश्नाकडे येतोय आता बघा 3 म्हशी आणि 5 गायींची किंमत सारखी 3 म्हशी आणि 5 गायी यांची किंमत कशी आहे सारखी म्हणून बरोबर लिहिलंय आता तुम्हाला विचारलं 4 म्हशी आता पहा इथं काय तुम्ही 4 म्हशी व म्हणजे बेरीज आणि 6 गायी यांची एकूण किंमत किती आहे यांची एकूण किंमत आहे 1900 किती आहे 1900 तर एका म्हशीची किंमत काढायची तुम्हाला म्हशीचं किमतीचं गुणोत्तर घेणार तुम्ही 5 गायीच्या किमतीचं गुणोत्तर घेणार 3 मग 4 गुणाकारामध्ये एका म्हशीच्या किमतीचं गुणोत्तर आहे 5 आहे प्लस 6 गुणाकारामध्ये एका गायीच्या किमतीचं गुणोत्तर आहे 3 आहे 4 5 20 आणि 6 त्रिक 18 म्हणजे झाले 38 आणि ह्या 38 ची किंमत किती आहे ह्या 38 ची किंमत आहे 1900 मग 38 ची किंमत 1900 आहे तर 19 1 19 19 0 0 19 0 19 दुने 38 बे 1 बे बे 5 10 बे 0 0 एकाची किंमत किती आली 50 आली मग एकाची किंमत जर 50 आली तर तुम्हाला विचारलं एका म्हशीची तर आता तुम्हाला माहिती आहे म्हशीच्या किमतीचं गुणोत्तर किती होतं 5 होतं 5 ला फक्त 50 ने गुणा 5 गुणिले 50 म्हणजे किती आहे 250 रुपये 250 रुपये 250 काय आहे 250 रुपये आहे ठीक आहे प्रश्न समजला असणार आहे किती लाईनचं उत्तर आहे 2 आणि 3 4 लाईनचं उत्तर आहे जास्त डोकं लावायची गरज नाहीये चला पुढे पहा आता पहा ए व बी यांनी 2000 आणि 3000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला बरं ए आणि बी यांची गुंतवणूक किती आहे 2000 आहे आणि 3000 आहे बर 4 महिन्यांनी ए ने भागीदारी सोडली म्हणजे याचा अर्थ 4 महिन्यापर्यंत ए चे पैसे गुंतलेले होते ठीक आहे पुढे काय सांगितलं तुम्हाला तेव्हा 6000 रुपये भरून सी ने 6000 रुपये भरून भागीदार झाला आता पहा 12 महिन्याचा हिशोब असतो याचे 4 महिने 4च महिने ठेवले 4 महिने पैसे काढले याचे पूर्ण 12 महिन्यासाठी असणारे याने 4 महिने पैसे काढले त्याच वेळेस हा आला म्हणजे 8 महिन्यासाठी पैसे गुंतले तुम्हाला माहिती आहे का आपण काय करत असतो हे भांडवल आहे आणि हे जी मुदत आहे यांचं गुणोत्तर जर घेतलं तर 2 3 3 6 आलं याचं आलं 4 1 4 4 त्रिक 12 4 गुणे 8 मग आता नफ्याचं गुणोत्तर काय येईल खाली असतो नफा मग यांचा गुणाकार करा बे 1 बे 3 त्रिक 9 आणि 6 दुने 12 ठीक आहे भाग तर काय जात नाही एकूण नफा किती आहे तर एकूण नफा आहे 92,000 रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सीचा वाटा काढायचा आहे 12 आणि 9 21 आणि 2 23 टोटल नफ्याचं गुणोत्तर किती आहे 23 आहे आणि 23 ची किंमत म्हणजे 92,000 आहे मग 23 ची किंमत 92,000 आहे तर एकाची किंमत किती आहे 23 चौक 92 4000 आहे एकाची किंमत 4000 आहे तर सीचा नफा किती आहे तर 12 आहे तर 12 चौक 48,000 तर 12 चौक 48,000 ऑप्शन नंबर बी हे बघा 12 ची किंमत काय असणार आहे एकाची किंमत 4000 आली तर 12 चौक 48,000 असणार आहे ठीक आहे याचं उत्तर होतं बी 74 नंबरचा प्रश्न सोपा आहे 3 किलोग्रॅम म्हणजे 300 डेकाग्रॅम आहे आणि अजून एक प्रश्न होता 64चा जो 75 नंबरचा प्रश्न आहे 64चा 1/6 घातांक किती 64 म्हणजे 2चा 6वा घात आहे त्याचा परत काय आहे 1/6 आहे
घाताचा घात असेल तर गुणाकार करतो, 6 ला 6 कॅन्सल झाली, उत्तर यायला पाहिजे होतं 2. तर हे होतं सगळं विश्लेषण. खूप सोपा प्रश्न होता. क्लासमध्ये ज्याच्याकडे माझ्या क्लासच्या नोट्स असतील किंवा ऑनलाईन क्लास असेल त्याला या क्लासचा 100% बेनिफिट झालाय. एक सुद्धा भूमितीचा प्रश्न याच्यात नव्हता. ठीक आहे, आपण हे झालं गणिताचं विश्लेषण.